हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सराव प्रश्नपत्रिका 4 आज आपण बघत आहोत. ठीक आहे. आता आपला पहिला प्रश्न बघा. लातूर जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत. तर हे बरोबर आहे की चूक आहे? तर बघा, हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये बघा खाली दिलेले एवढे तालुके लातूर या जिल्ह्यामध्ये आहेत. तर हे उत्तर आपलं बरोबर असणार. ओके. पुढचा प्रश्न बघा. पॅक्स या शब्दाचा विस्तारित रूप म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर पॅक्स या शब्दाचा विस्तारित रूप आहे प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. ठीक आहे. पॅक्स म्हणजेच प्राथमिक कृषी सहकारी संस्था, ज्या काय काम करतात बघा. दोन प्रश्न आहे याच्यामध्ये. एक फुल फॉर्म आहे आणि त्याचं कार्य काय आहे, तर ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करण्याचे काम ते करत असतात. तिसरा प्रश्न बघा. एका वस्तूची छापील किंमत 800 रुपये आहे, त्यावरती 20% सूट दिल्यास ग्राहकाला ती वस्तू किती रुपयास मिळेल? मी 2-3 प्रश्न हे जे आहे ते मॅथचे घेतलेले आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये 800 रुपयाची एक छापील किंमत असणारी वस्तू आहे, त्यावर आपल्याला 20% सूट दिली आहे. तर एकदम इझी आहे. 800चे 10% आपले 80 होणार. 20% जे आहे म्हणजे दोनदा आपण 80 घेतले तर 160 होतात. ठीक आहे. तर 800 मधून आपल्याला 160 जे आहे ते मायनस करून टाकायचे. ओके. तर बघा, त्याचं उत्तर काय येणार मग आपण मायनस केल्यावर 640 रुपये. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा. लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, औसा या तालुक्यामध्ये ती स्थित आहे. तर ही जी लेणी आहे ती शहरापासून सुमारे अंदाजे 45 किलोमीटर अंतरावर आहे. खरोसा गावाजवळ जांभा खडकात आहे. बघा, दोन महत्वाचे आहे. खरोसा गावात आहे आणि जांभा खडकात कोरलेले आहेत या लेणी. ओके. पाचवा प्रश्न बघा. एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 18 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? असे प्रश्न नेहमीच येत असतात. अगदी सोपं आहे. एकदम इझिली मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यास सांगते. ठीक आहे. तर 10 विद्यार्थी आहे, त्यांची सरासरी 150 आहे. तर आपल्याला काय करायचं, आधी 10 मल्टिप्लाय म्हणजे गुणिले 15 करायचं आहे. तर आपलं उत्तर येणार आहे 150. ओके. सेम आपल्याला करायचं आहे मग. आपल्याला ऍड करून तिथे 11 होणार आणि मग सरासरी 18 होते आणि मग दोघांना मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे. तर मग बघा, इथे आपल्याला 198 मायनस 150 करायचं आहे. मांडणी चुकीची झालेली आहे. ठीक आहे. जेव्हा आपण हे 198 मधून 150 मायनस करणार तेव्हा 48 हे आपलं उत्तर येणार. ठीक आहे. ओके. लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी मुख्य नदी कोणती आहे? ठीक आहे. तर हा खूप कॉमन प्रश्न आहे. मोस्ट ऑफ हा बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा, मांजरा ही जी आहे ती नदी आहे लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी. ओके. तर मांजरा ही लातूर जिल्ह्यातील मुख्य नदी असून ती गोदावरीची उपनदी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर गोदावरी ही जी नदी आहे ती मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. कृष्णा नदी ही पश्चिम वाहिनी आहे आणि तापी ही खानदेशातील मुख्य नदी आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. लातूर जिल्हा हा पूर्णपणे बालाघाट डोंगराच्या पठारावर वसलेला आहे का? तर आपल्याला बरोबर आहे की चूक विचारलाय, तर हे बरोबर आहे. तर बघा, लातूर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे बालाघाट या पठारावर स्थित आहे. ओके. आठवा प्रश्न बघा. बँकेच्या चेकवरील खालील बाजूला असलेल्या 9 अंकी कोडला काय म्हणतात? तर बघा, त्या 9 अंकी कोडला MICR कोड असे म्हणतात. तर याचं फुल फॉर्म काय आहे? तर बघा, याचं फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. हा 9 अंकी कोड असून तो चेक वटवण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. तर IFC कोड काय आहे? तर बघा, IFC कोड म्हणजेच IFC कोड म्हणजेच इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड असतो, ज्याच्यामध्ये 11 अल्फान्यूमेरिक जे असतात शब्द असतात. म्हणजे अल्फान्यूमेरिक तो एक कोड असतो, ज्याच्यात नंबर सुद्धा असतात आणि अल्फाबेट सुद्धा असतात. तर पिन माहिती असेल आपल्याला. पिन म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असतो. ठीक आहे. तर CVV कोड म्हणजेच कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू असतो. हा साधारणतः 3 किंवा 4 अंकी असतो, जो डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या मागे लिहिलेला असतो. तर मी तुम्हाला चौघं व्यवस्थित सांगितले आहे. कोणताही जर एक्झाममध्ये आला तर व्यवस्थितपणे लिहा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खेडे या शब्दाचे अनेक वचन ओळखा. तर खेडे या शब्दाचे अनेक वचन खेडी होणार. ठीक आहे. तर खेडेचं खेडी का होणार तेही आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, जेव्हा खेडे एकवचन असून त्याचे अनेक वचन खेडी असे होते. नपुलिंगी ए असतो जेव्हा आपण बोलतो खेडे, तर त्याचं इकारांत शब्दाचे अनेक वचन ई कारांत होते. एचं इकारांतात होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा यासाठी कोणता योग्य शब्द आहे? तर बघा, ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही त्याला अनुपम असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना कशाशीही केली जात नाही त्याला अतुलनीय असं म्हटलं जातं. ओके. तर अद्वितीय म्हणजे ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही तेव्हा अद्वितीय असतं. तर अमोघ म्हणजे कधीही अयशस्वी न होणारा. ठीक आहे. म्हणजे नेहमीच यशस्वी होणारा असा त्याचा अर्थ असतो. महत्त्वाचे प्रश्न हे जे आपले झालेले आहेत. चॅनलवर नवीन असणार नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.